कांटचं नैतिक होकायंत्र म्हणजे पुन्हा कधीही खोटं न बोलण्याचा मार्ग खरंच शक्य आहे का हे? चला, आजच्या या भागात आपण इमॅन्युएल कांट या महान विचारवंताच्या याच नैतिक विचारांचा शोध घेऊया. अच्छा, एक साधा प्रश्न. दिलेलं वचन मोडणं कधी योग्य असू शकतं का? जरा विचार करा. कारण हा असा प्रश्न आहे ना, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. पण एका विचारवंताच्या मते याचं उत्तर नेहमी आणि अगदी नेहमीच नाही असं आहे. हो, हे आहेत इमॅन्युएल कांट, एक जर्मन तत्त्वज्ञ ज्यांची भूमिका इतकी ठाम आणि बिनतोड होती की त्यांच्या विचारांबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. तर मग चला यात जरा खोलवर शिरूया. कांटच्या तत्वज्ञानाचा जो काही गाभा आहे तो म्हणजे कर्तव्य. हो, त्यांची संपूर्ण नैतिक विचारसरणी याच एका शब्दावर, याच एका संकल्पनेवर उभी आहे. या विचारसरणीला तत्वज्ञानामध्ये एक खास नाव दिलं गेलंय, डिओन्टॉलॉजी किंवा सोप्या भाषेत कर्तव्यशास्त्र. आता याचा अर्थ काय? तर कांटसाठी एखाद्या कृतीचा परिणाम काय होतो हे महत्त्वाचं नाहीये, मुळीच नाही. महत्त्वाची आहे ती कृती. म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक हे तिच्या परिणामांवर नाही, तर ती गोष्ट मुळातच काय आहे यावर ठरतं. बरं, मग हे नैतिक आदेश येतात तरी कुठून? कांट म्हणतात ते आपल्या आतून येतात, आपल्या विवेकातून. आणि ह्या आतल्या आवाजाचं, ह्या आदेशांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी बाहेरून कोणीतरी येऊन आपल्याला सांगण्याची किंवा परिणामांचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. ठीक आहे, पण मग कोणती कृती योग्य आणि कोणती अयोग्य हे नक्की ठरवायचं कसं? ह्यासाठी कांट आपल्याला एक जबरदस्त कसोटी, एक अंतिम नैतिक टेस्ट देतात. ते त्याला म्हणतात कॅटेगॉरिकल इम्पेरेटिव्ह, म्हणजेच निरपेक्ष आज्ञा. आता ही निरपेक्ष आज्ञा म्हणजे काय? तर हा एक असा बिनशर्त नैतिक कायदा आहे जो सगळ्यांना लागू होतो. सगळ्यांना, प्रत्येक परिस्थितीत. आणि तो आपल्या इच्छेवर किंवा परिणामांवर अवलंबून नाहीये, तर तो शुद्ध तर्कावर म्हणजे प्युअर रिझनवर आधारलेला आहे. ही संकल्पना थोडी क्लिष्ट वाटतेय, बरोबर? चला तिला सोपं करूया. कांट आपल्याला दोन मुख्य कसोट्या देतात. पहिली आहे सार्वत्रिकता सिद्धांत. म्हणजे काय? तर फक्त अशीच कृती करा जी तुम्हाला वाटेल की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे, एक युनिव्हर्सल लॉ बनला पाहिजे. आणि दुसरी कसोटी आहे मानवता सिद्धांत. म्हणजे कोणत्याही माणसाला आपल्या फायद्यासाठी वस्तू किंवा साधन म्हणून वापरू नका. प्रत्येक माणूस स्वतःमध्ये महत्त्वाचा आहे, त्याचा आदर करा. आता हे प्रत्यक्षात कसं काम करते ते बघूया. समजा मित्राशी खोटं बोलण्याची कृती घेतली. आता विचार करा, जर जगातला प्रत्येक जणच एकमेकांशी खोटं बोलू लागला तर काय होईल? विश्वास नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही. तेच वचन मोडण्याचं. जर सगळेच वचनं मोडायला लागले तर मग वचन देण्याला काही अर्थच उरणार नाही. आणि परीक्षेतली फसवणूक, जर सगळेच कॉपी करू लागले तर मग मेहनतीला किंमतच काय राहिली? म्हणून कांट म्हणतात की या कृती चुकीच्या आहेत, कारण त्या सार्वत्रिक केल्या तर तर्कसंगत राहत नाहीत, त्या स्वतःलाच संपवतात. पण थांबा, हे नियम फक्त बाहेरच्या जगापुरते नाहीत. कांटच्या मते आपल्या आतमध्ये सुद्धा एक न्यायाधीश बसलेला आहे. तो कोण आहे? चला पुढच्या भागात बघूया की हे नैतिक नियम आपल्या आत कसे काम करतात. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कांटसाठी विवेक म्हणजे फक्त एखादी भावना नाही, म्हणजे गिल्टी वाटणं किंवा तसं काही नाही. त्यांच्या मते विवेक म्हणजे आपली तर्कशुद्ध बुद्धी. तोच आपला अंतर्गत न्यायाधीश आहे, जो आपल्या प्रत्येक कृतीला त्या निरपेक्ष आज्ञेच्या कसोटीवर पारखून घेतो. हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा सिद्धांत आणि खरं जग एकमेकांसमोर येतात तेव्हा काय? विशेषतः जेव्हा परिस्थिती खूप गुंतागुंतीची असते तेव्हा काय करायचं? इथे हे वाक्य अगदी चपखल बसतं. जिथे कायदा संपतो तिथे विवेकाची सुरुवात होते. म्हणजे बघा, जेव्हा नियम आणि कायदे आपल्याला उत्तर देऊ शकत नाहीत, जेव्हा ते अपुरे पडतात, तेव्हा आपला आतला आवाज, आपला विवेक आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आणि याची अनेक जबरदस्त उदाहरणं आपल्यासमोर आहेत. सत्येंद्र दुबे आठवतात? त्यांनी व्यवस्थेतला भ्रष्टाचार उघडीस आणण्यासाठी कायद्याच्याही पुढे जाऊन आपल्या विवेकाचं ऐकलं आणि त्यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला. किंवा चिपको आंदोलनाचे कार्यकर्ते, पर्यावरणाला वाचवण्यासाठी ते अक्षरशः झाडांना चिकटले. या सगळ्यांनी एकच गोष्ट दाखवून दिली की कधीकधी खरा न्याय कायद्याच्या पुस्तकात नसतो, तो आपल्या विवेकात असतो. बरं, आतापर्यंत आपण कांटच्या विचारांची चांगली बाजू पाहिली, पण आता येऊया त्यांच्या तत्त्वज्ञानासमोरील सर्वात मोठ्या आव्हानाकडे. कांटची नैतिकता खूप प्रभावी आहे, यात काहीच शंका नाही. पण तिच्यावर एक मोठी टीका नेहमी केली जाते, ती म्हणजे ही विचारसरणी खूप कठोर आहे, खूप ताठर आहे. ती वास्तवातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीसाठी लवचिक नाहीये. आणि यामुळे एक थेट पण खूप अवघड प्रश्न उभा राहतो. जेव्हा आपलं नैतिक कर्तव्य पाळल्यामुळे एखाद्याचं नुकसान होणार असेल, तेव्हा नक्की काय करायचं? यासाठी एक खूप प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं. कल्पना करा, हिटलरची राजवट आहे.
तुम्ही काही निरपराध लोकांना नाझींपासून वाचवण्यासाठी आपल्या घरात लपवलं आहे आणि अचानक दारावर पोलीस येतात. ते विचारतात, तुम्ही कोणाला लपवलं आहे का? आता कांटच्या सिद्धांतानुसार खरं बोलणं हे आपलं निरपेक्ष कर्तव्य आहे, कोणताही अपवाद नाही. मग आता काय? ह्या परिस्थितीत योग्य कृती कोणती? खरं बोलून त्या निरपराध लोकांचा जीव धोक्यात घालायचा की खोटं बोलून त्यांचं रक्षण करायचं? हा एकच प्रश्न कांटच्या कर्तव्य आधारित नैतिकतेच्या मर्यादा आपल्यासमोर स्पष्ट करतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो. ह्यावर विचार करणं खूप महत्वाचं आहे.